मराठ्यांनो, तुम्हाला जळलेल्या पुण्याचा इतिहास माहितीये का? चला तर मग ह्या व्हिडिओ मध्ये सांगतो. झाले काय, 1628 मध्ये पुणे प्रांताचा ताबा हा शहाजी राजांकडे आला होता. शहाजी राजांनी कुटुंबांना राहण्यासाठी तिथे वाडे बांधले होते. पण 1630च्या सुमारास आदिलशहाच्या हुकमावरून मुरार जगदेवाने हे वाडे जाळले, शहराचा कोट पाडून टाकला आणि लोकांनी राहण्यासाठी वस्ती करू नये म्हणून अक्षरशः पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. पण इथे येतात दादोजी, जे की प्रथमच पुण्यात वस्ती करण्याचे ठरवतात. धार्मिक विधी म्हणून पांढरीची शांतता करतात व गावावरून सोन्याचा नांगर फिरवून राहण्या लायक करतात. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हतं, म्हणून ते खेडबारी खोरे येथे महाराजांसाठी वाडा बांधण्याची जागा मुकरर करतात म्हणजेच निश्चित करतात आणि शिवापूर नावाची पेठही वसवतात. परगाण्याचे हवालदार म्हणून मुग्धल नरेकर देशपांडे यांना नेमतात. तसेच राजगडच्या पायथ्याशी शिवापट्टण हे गाव मातोश्री जिजाबाईंनी वसवलं. आता शिवापूर आणि पुण्याचे वाडे तयारच झाले होते, पण खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद होता, म्हणून पुण्याच्या वाड्याला नाव ठेवण्यात आलं लाल महाल. तर मित्रांनो, ही होती जळलेल्या पुण्याची थोडीफार माहिती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.